केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री असलेले रामदासजी आठवले यांची राज्यसभेवरती सलग तिसऱ्यांदा खासदारपदी निवड झाल्याने त्यांचं अभिनंदन करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे, रिपाईचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने ठाण्यामध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय। सिन्नर या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर मुंबईच्या दिशेने रवाना होत असताना ठाण्याच्या पूर्व द्रुतगती महामार्ग येथील सेवा रस्त्यावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे यांच्या वतीने फटाक्यांच्या आतिषबाजी, ढोलताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करत एकमेकांना लाडू भरवत रामदास आठवले यांचं ठाण्यामध्ये जंगी स्वागत करण्यात आलंय। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या स्वागतामध्ये सहभागी झाले होते। आदरणीय रामदास आठवले हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि दलित चळवळीतील महत्त्वाचे नेतृत्व मानले जातात। ते सध्या केंद्र सरकारमध्ये सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाचे राज्यमंत्री असून 2014 पासून राज्यसभेचे सदस्य आहेत। तसेच ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। तसेच आंबेडकरी चळवळीमध्ये रामदास आठवले यांचं मोलाचं कार्य असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे। माध्यमांशी बोलताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय, सत्काराबद्दल रामदास आठवले यांनी ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर आणि संपूर्ण टीमचे आभार मानलेत। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। भास्कर वाघमारे आणि सगळी आमची शहराची टीम आहे, त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वागत केलेलं आहे। मी कालपासून औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, त्यानंतर शिर्डी, नाशिक, नंतर सिन्नर अशा अनेक ठिकाणी माझा दौरा होता आणि येता भास्कर वाघमारे आणि आपल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये माझा सत्कार केलेला आहे। त्याचा मला आनंद आहे। मी तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवडून आल्यामुळं महाराष्ट्रभर, देशभर लोकांचा उत्साह आहे आणि ठाणे शहरामध्ये सुद्धा अत्यंत उत्साहाने माझं स्वागत केलेलं आहे। त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि मी माझा जो समाज आहे या समाजाला न्याय देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहील असा मी सर्वांना विश्वास देतो। असं म्हणे तर पहिल्यांदा भाजपने लागोपाठ हॅट्रिक गाजलेली आहे। ती 3 वेळा लागोपाठ राज्यसभेची खासदारकी दिलेली आहे आणि इतिहास आहे अजूनपर्यंत असं कुठल्याही बीजेपीच्या एखाद्या लिडरला लागोपाठ 3 वेळा खासदारकी मिळालेली नाही, इतर पक्षाच्या। पण रामदास आठवले हे खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका सर्व लोकांपर्यंत पोहोचवतात। दलितांना अन्याय होणार नाही, न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे आणि ती भूमिका साकारी करत असताना त्यांचं भव्य स्वागत करणं हे आमच्या ठाणे जिल्ह्यातील आरपीआयच्या कार्यकर्त्याचे आद्य कर्तव्य होतं। म्हणून साहेबांचं जंगी स्वागत आपल्या समक्ष ठाण्यामध्ये लाडू वाटून, फटाके फोडून आणि बराचसा जल्लोष करत, बँड वाजवत रामदास आठवले साहेबांचं स्वागत केलेलं आहे।